नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा सकाळचे वाजलेत 5:45 आणि मी निघाली कामावर. तर आता हळूहळू थंडी पडायला लागलेली आहे, थंडीचं वातावरण आहे. तर आता विचार करते स्वेटर त्या घरून आणावं आणि स्वेटर घालून कामावर जावं. कारण की आहे ना गाडी चालवते ना, मी ड्रायव्हिंग करून जाते ना सकाळी, तर थंडी वाजते खूप. तर आता स्वेटर आणणार आहे आणि स्वेटर घालायला सुरुवात करणार आहे. सकाळीच तेवढी थंडी वाजते, दुपारनंतर एवढं काय वाटत नाही. तर बघा मी कामावर पोचले आणि कामावर येईपर्यंत चांगलाच उजेड पडला होता. ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. मस्त अशी लाईटिंग लागलेली होती. खरं तर हा जुना व्हिडिओ आहे आणि आता पोस्ट करते मी. शूट करून ठेवलेला पण एडिटिंग करायला वेळच मिळत नव्हता. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझे डेली व्लॉग, माझी डेली लाईफस्टाईल, माझं डेली रुटीन दाखवते. तर काहीच नवीन नसतं आमचं. रोज सकाळी उठायचं, कामावर यायचं, कामावरनं घरी जायचं, घरचं आवरायचं, असंच आमचं डेली रुटीन असतं. पण माझ्या व्हिडिओतनं मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की घरोघरी जाऊन घरकाम करणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं. तर बघा अशा प्रकारे लिफ्टमधनं मी पहिल्या कामावर पोचली, दरवाजाची बेल वाजवली आणि घरात एंट्री केली. आता या घरी जाऊन मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी ब्रेकफास्ट बनवला. ब्रेकफास्टमध्ये क्विनोआ उपमा बनवलेला आहे. मस्त गाजर, बीटरूट, कांदा, टोमॅटो टाकून, बीन्स टाकून, व्हेजिटेबल टाकून हेल्दी आणि टेस्टी असा हा क्विनोआ उपमा बनवलेला आहे. तर खूपच हेल्दी असतो हा क्विनोआ उपमा आणि अशा व्हेजिटेबल टाकला की आणखीन हेल्दी होतो. तुम्हाला आवडतो का क्विनोआ उपमा? तुम्ही कसा बनवतात मला कमेंट करून सांगा. ह्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तर तुम्ही क्विनोआ उपमाची रेसिपी माझ्या चॅनलवर बघू शकता. तर हा झाला ब्रेकफास्ट आणि आता लंचसाठी बनवलेले आहेत छोले. तर मस्तपैकी वाटण घालून मस्तपैकी हे छोलेची भाजी बनवलेली आहे. तर छोलेची भाजी इथे खूप कमी बनते, पण ह्या आजच्या दिवशी बनवलेले छोले त्या मॅडमना खूप आवडले होते. खूप मस्त, खूप छान रंग आलेला आणि खूप टेस्टी झाले होते. तर अशा प्रकारे ही छोलेची भाजी दुपारी लंचसाठी बनवलेली आहे, जो सर टिफिनमध्ये घेऊन जाणार आहेत. तर त्यांच्या सरांच्या टिफिनसाठी आणि मॅडमच्या टिफिनसाठी मी छोलेची भाजी बनवलेली आहे आणि त्यानंतर मी चपात्या पण बनवलेल्या आहेत. पण चपात्या मी पालक रोटी बनवलेली आहे, म्हणजेच मल्टीग्रेन आटा टाकून मी पालकची रोटी बनवलेली. तर आधी छोले तर बघून घ्या, किती छान दिसत आहेत ना छोले. आता मी दाखवते रोटी. तर ही पालक बारीक केला आहे मिक्सरला आणि त्यामध्ये मल्टीग्रेन आटा टाकून मस्त पालकची रोटी बनवलेली आहे. खूपच हेल्दी आणि टेस्टी. तर चला मग आता टिफिन भरूया. तर टिफिन भरायला घेतलं तर सरांचे कालचे आलेले टिफिन तसेच बॅगमध्ये होते, क्लीन केले नव्हते. मुकेश भैया गावाला गेल्यापासून हे काम मलाच करावं लागतं. रोज सकाळी बॅगमधनं टिफिन काढायचे, घासायचे, पुसायचे, धुवायचे आणि मग त्यानंतर टिफिन पॅक करायचा. मुकेश भैया नसल्यामुळे आता हे एक काम माझ्यासाठी वाढलेलंच आहे आणि त्यात सकाळी असते गडबड आणि गडबडीच्या वेळेला हे टिफिन घासायचे, परत धुवायचे, पुसायचे, अजून 5 ते 10 मिनटं जातात. तर अशा फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ लावला आणि तुम्हाला दाखवलं. मी टिफिन घासून घेतले, पुसून घेतले आणि आता टिफिन भरायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी भरूया ही पालक रोटी, जी मल्टीग्रेन आट्याची हेल्दी आणि टेस्टी अशी पालक रोटी मी बनवलेली आहे. ती पालक रोटी घेतलेली आहे. 2 रोटी मी मॅडमच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या आज ऑफिसला नाही जाणार आहे त्यामुळे घरात ठेवलेली आहेत कॅस्टरमध्ये. आणि 2 रोटी पालक रोटी सरांच्या टिफिनमध्ये असं मस्तपैकी फूड पेपर टाकून अशी पॅक केलेली आहे. तर आता पालकची चपाती मल्टीग्रेन आट्यामध्ये भरल्यानंतर डब्यात आता आपण भरूया भाजी. तर ह्या डब्यामध्ये मी छोलेची भाजी जी बनवलेली आहे सरांच्या लंचसाठी ती भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता सरांचा डबा मी पॅक करत आहे. तर ही छोलेची भाजी दुसऱ्या डब्यामध्ये मी भरलेली आहे. आता ह्याचं देखील झाकण लावून मग आता आपण नाश्ता भरूया. तर नाश्त्यासाठी मी तिसरा डबा शोधायला गेली, तर त्या डब्यामध्ये आता मी क्विनोआ उपमा भरणार आहे, जो आपण ब्रेकफास्ट बनवलेला आहे. तर क्विनोआ उपमा तिसऱ्या डब्यात भरला. आता 3 डबे तर पॅक झाले, ब्रेकफास्ट, चपाती आणि भाजी. आता आहे फ्रूट. तर फ्रूटमध्ये हे ॲपल मी भरणार आहे, पण त्याआधी मी ते ॲपल धुणार आहे, मग त्यानंतर त्याचं साल
काढणार आहे आणि मग त्यानंतर त्याची अशी बारीक कट करणार आहे। तर हे मी सरांच्या टिफिनमध्ये देणार आहे ॲपल कट करून। तर अशा प्रकारे परत व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि पटापट ॲपल चिरून घेतला आणि तो देखील मी सरांच्या टिफिनमध्ये दिलेला आहे। तर अशा प्रकारे ॲपलचा टिफिन पॅक केला। आता झाला आहे सरांचा टिफिन कंप्लीट। तर ह्या अशा प्रकारे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर क्लीन वगैरे करायचं माझं काम सुरू असतं, पण त्याआधी मी हे सगळे जे भरले टिफिन हे सरांच्या बॅगमध्ये मी भरणार आहे, कारण सर आता ऑफिसला निघणार आहेत आणि त्याआधी मी माझा टिफिन रेडी केलेला आहे। तर अशा प्रकारे सरांचा टिफिन रेडी झाल्याच्यानंतर मी किचन वगैरे सगळं क्लीन करायला घेते, पण त्याआधी मॅडमचं जे दुपारचं लंच आहे ते मी झाकून ठेवत आहे। तर अशा प्रकारे जी दुपारसाठी मी मॅडमना केलेली पालक रोटी झाकून ठेवली आहे। आता मी सरांचा टिफिन देऊन येते आणि मग त्यानंतर बाकीची कामं आवरून मग जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर अशा प्रकारे बॅग तुम्हाला दाखवली भरलेली आणि त्यानंतर हे किचन क्लीन करायला घेतलं। तर सकाळच्या वेळेला खूप घाई गडबड असते, कारण मला 7:30च्या आधी सरांचा टिफिन रेडी करायला लागतो। त्यानंतर दुसऱ्या कामावर जाऊन 7:15पर्यंत मला दुसऱ्या घरच्या मॅडमचा टिफिन रेडी करायचा असतो, पण तरीही प्रत्येक काम व्यवस्थित नीटनेटकं आणि स्वच्छतेने करावं लागतं। आल्या टोडूचं अंडं बॉईल करते आणि तेच अंडा साल काढून आता टोडूला देऊन येते, कारण त्याचा पण ब्रेकफास्टचा वेळ झाला आहे। टोडूला अंडं देऊन आली पटकन आणि त्यानंतर सरांचा टिफिन बाहेर देते, कारण सरांची कॅब आलेली आहे। किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर। अशा प्रकारे माझी पर्स उचलली आणि मी निघाली दुसऱ्या कामावर। तर बघा, त्याआधी मी खिडकी बंद केली, सगळी बटणं बंद केली आणि सगळं जेवण झाकून किचन गॅस क्लीन करून पुन्हा एकदा नजर फिरवते की मी गॅस व्यवस्थित बंद केला आहे ना, खिडकी बंद केली आहे का नाही, कारण दुसऱ्यांदा चेक करणं खूप गरजेचं असतं। अशा प्रकारे सगळं बंद करून सगळं जेवण झाकून मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर आणि आता दुसऱ्या कामावर मी काय बनवते तेच तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा, कारण आम्ही घरकाम करणाऱ्या बायकांचे आयुष्य कसं असतं ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं छोटासा प्रयत्न करते दाखवण्याचं, जेणेकरून तुमच्या घरी पण कुठली मेड येत असेल किंवा तुमच्या घरीही कुठली बाई कामाला येत असेल तर ती तिच्या घरच्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे तिचं आयुष्य कसं असतं, तिचं जीवन कसं असतं तेच मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर अशा प्रकारे लिफ्टमधनं मी दुसऱ्या कामावर आली आहे आणि आता ह्या दुसऱ्या कामावर दरवाजाची बेल वाजवली आणि आता इकडे काय बनवते ते दाखवते तुम्हाला। तर चला मग बघूया इकडे काय बनवते। तर बघा, दुसऱ्या कामावरचं माझं सगळं काम झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ शूट केला आहे। तर इकडे मी बनवली आहे तोंडल्याची रसभाजी। तर मस्त खोबरं टाकलं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, कांदा आहे, टोमॅटो टाकला आहे आणि अशा प्रकारे ही तोंडल्याची रसभाजी बनवलेली आहे। कढईतनंच भाजी मी ट्रान्सफर केली आहे दुसऱ्या भांड्यात, कारण मला भांडी घासायची होती। त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत आणि चपात्या केल्यानंतर मी डाळ केलेली आहे, म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण म्हणू शकता। ह्याला मस्त टोमॅटो टाकला आहे, मिरची कढीपत्त्याची फोडणी दिली आहे, भात केलेला आहे, म्हणजे इथे आज पूर्ण स्वयंपाक होता, वरण भात भाजी चपाती। त्यानंतर हे बटर लावून केलेलं आहे, म्हणजे ब्रेडला बटर लावलेलं आहे आणि कॉर्नर कट करून ठेवलेले आहेत नाश्त्यासाठी। मॅडम तर गेल्यात ऑफिसला टिफिन घेऊन डाळ भात भाजी चपाती, पण मुलासाठी त्यांच्या मी ब्रेडला बटर लावलेत आणि त्याचे कॉर्नर कट केलेत आणि ते देखील डब्यामध्ये ठेवलेले आहेत। तर सगळं जेवण कढईतनं मी ट्रान्सफर केलं आहे दुसऱ्या भांड्यात। एवढा ढीग भांड्यांचा घासलेला आहे, आता ती एवढी सगळी भांडे मला पुसून जागेवर ठेवायचे आहेत। तर ह्या सगळ्या कामाला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत। तर चला मग आता भांडे पुसते। हेच काम मला किचकट वाटते, मला तुम्ही किती ढीगभर भांडे दिले ना, मला ते घासायचा कंटाळा नाही येत, पण त्यानंतर ही भांडी पुसून ठेवायचा कंटाळा येतो। पण तरीही आपल्या कामाला कंटाळा करून कसं चालणार, हे आपलं काम आहे आणि रोज आपल्याला हे करायचंच आहे, हे आपल्याला माहिती आहे। मग त्या कामाचा कंटाळा करून कसं चालणार, त्या कामामुळेच आपला घर चालतं, त्या कामामुळेच आपल्याला पैसे मिळतात, त्या कामामुळेच आपला संसार चालतो, मुलांचं शिक्षण होतं। मग कामाचा कंटाळा करून चालणार नाही ना। आपलं काम कुठलंही असू दे, छोटं किंवा मोठं नसतं, आपल्या कामाचा रिस्पेक्ट करायचा, प्रेमाने प्रत्येक काम करायचं, प्रत्येक कामाची आपल्याला आवड निर्माण होते। तर बघा, मला जेवण बनवायची खूप आवड होती आणि तेच मी माझं प्रोफेशन बनवलं आणि घरी बसून राहण्यापेक्षा मी स्वयंपाकाची कामं करते। तर अशा प्रकारे सगळं
जेवण झाकून ठेवलं आहे, किचन गॅस क्लीन केलेला आहे, भांडी सगळी घासून पुसून धुवून जागेवर ठेवली आहेत आणि आता मी चाललेली आहे घरी. तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत आणि मी असं सध्या 2च कामं करणार आहेत. डॉक्टरांनी मला थायरॉईड असल्यामुळे थोडा आराम करायला सांगितलं आहे. थायरॉईडमुळे माझं वजन खूप कमी होत चाललं आहे, तर त्यामुळे आता खाऊन पिऊन जरा स्वतःची काळजी घ्यायची. अशा प्रकारे मी इकडून निघाली आणि घरी आली तर मिस्टर नाईट करून आलेले आणि त्यांच्या बाजूला बघा ही कशी मनी माऊ झोपलेली. तिला हात लावला तर ती त्यांना म्हणजे त्यांच्याकडून सरकायलाच तयार नाही, मस्तपैकी हात पाय टाकून त्यांच्या अंगावर झोपली होती. तर अशी ही मनी माऊ आहे, काही दिवसापासून आमच्या घरी येते. तर असा होता हा आजचा दिवस. आता तुम्हाला ही मनी माऊ जवळून दाखवते मी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. मला खूप सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला जनावरं खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का ते पण कमेंट करून सांगा. तर या मनीसाठी एक लाईक करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.